की या माढा मतदारसंघामध्ये फलटण, कोरेगाव, मान खटाव, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा या विधानसभा मतदारसंघामधून पंढरपूरचे आमचे 2 विधानसभा मतदारसंघाचे 2 तुकडे झालेले, एक माढ्याला दिलेला आहे, एक सांगोल्याला जोडलेला आहे. या सर्व मतदारसंघामधून नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या 10 वर्षाच्या अथक विकास कामाचा लाभ न मिळालेला माणूस जर कोणी शोधून काढला तर त्या हे सर्व जेवढे रक्कम त्या ठिकाणी बोलले ते सर्वांची मिळून रक्कम जवळपास काही मला वाटतं 1,000 कोटीच्या आसपास असेल. 2 कोटी 1-2 कोटी रुपयाची रक्कम असेल. तर आपण किमान 1 कोटी रुपये या सर्व लोकांच्या वतीने मी त्यांना रोख रक्कम आम्ही फलटण तालुका भारतीय जनता पार्टी त्याला आणणाऱ्या लोकांना आमच्या मित्रांनी स्विफ्ट गाडी सांगितलेली आहे आणि या सर्वांच्या वतीने जाहीर करणारे की मोदीजींचा जर त्यांना लाभ मिळालेला नाही असा व्यक्ती या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शोधायचा आणि त्याला या ठिकाणी त्याची भेट घडवून द्यायची. या सर्वांच्या वतीने जवळपास 1 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम जमा होती असं मी जाहीर करतोय. ही रक्कम भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष, सर्व शहरातले कार्यकर्ते, ग्रामीण भागामधले कार्यकर्ते एकत्रित करून जाहीररित्या त्या ठिकाणी त्यांना एक बक्षीस म्हणून देणार आहे. फक्त त्यांनी मी ज्या सांगितल्या योजना त्यांना न लाभ घेतला, मोदीजींनी केलेल्या रस्त्याच्या ह्याच्यावर तो चाललेला नाही पाहिजे, रस्त्याचा लाभ नाही घेतला पाहिजे, रेल्वेचा लाभ नाही घेतला पाहिजे, कोविडचा लाभ नाही घेतला पाहिजे, आयुष्यमानचा लाभ नाही घेणारा व्यक्ती पाहिजे, या ठिकाणी उज्ज्वला गॅसचा नाही पाहिजे, घरकुलचा लाभ नाही घेतला पाहिजे, शौचालयाचा लाभ नाही घेतला पाहिजे, 88 कोटी लोकांना धान्य मिळते त्याचा लाभ नाही घेतला पाहिजे किंवा कुसुम योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे, केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे. ज्या योजनेला आज केंद्र सरकारने पाण्याच्या योजना दिलेल्या आहेत, पाण्याच्या योजनेला पैसा दिला त्याचं पाणी त्यांनी घेतलेलं नाही पाहिजे. शेतकरी सन्मान निधी जो 6,000 रुपये केंद्र सरकार 6,000 रुपये राज्य सरकार मिळते त्याचा लाभ नाही घेतलेला माणूस किंवा या सर्वात केंद्र राज्य सरकार आणि मोदीजींच्या रुपये लाभ न मिळालेला माणूस शोधला तर त्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस हे फलटण तालुका भारतीय जनता पार्टी जिथं असेल तिथं त्यांना सन्मान करून देणार आहे. जो व्यक्ती त्यांना मीडियावर जाहीर करेल, मीडियावर आणेल किंवा कुठे जाहीर करेल त्यांनाही 1 लाख रुपयाचं भारतीय जनता पार्टी फलटण हे बक्षीस जाहीर करणार आहे. फलटण तालुक्यामध्ये आजपासून शोध मोहीम चालवणार आहे. मोदीजींनी 5 वर्षामध्ये मोदीजींच्या रूपाने खासदार म्हणून त्यांनी या तालुक्यामध्ये विकास कामं केली त्याचा लाभ डायरेक्ट इनडायरेक्ट लाभ न घेतलेला व्यक्ती शोधून काढला. त्याला फलटण तालुक्यामध्ये मंडळी सर्वजण यथोचित सत्कार करून त्याला बक्षीस देणार आहे. त्यामुळे हीच मोहीम माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्ते राबवा असं बोलतोय. आपल्याला सर्वांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.